पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे हा तर प्रभाकर। ए प्रभाकर, अरे हा प्रभाकर ना? हा तर शनिवारात राहतो, इकडे कशाला चाललाय? ए प्रभाकर, अरे पळतोयस कशा? प्रभाकर, अरे थांब ना। ए प्रभाकर, या इंग्रजांना देशातून हकलून लावण्यासाठी कोणताही मार्ग वर्ज्य समजता कामा नये। आपण सशस्त्र व्हायलाच हवं। ब्रिटिशांच्या या जुलमापुढे यवन सुद्धा लाजेल। हे पांढऱ्या पायाचे ब्रिटिश म्हणजे आपल्या देशाला लागलेली गोचिड आहे, गोचिड, जे आपलंच रक्त शोषतंय आणि तरी आपलं रक्त खवळत कसं नाही। जुलूम करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त अपराधी असतो। आपण जुलूम सहन केले कारण आपण दुबळे आहोत, निर्बळ आहोत। पण दुबळ्याला या पृथ्वीवर जगण्याचं स्थान नाही। जगण्याचे दोनच पर्याय आहेत, गुलाम व्हा नाहीतर ताठ मानेने जगा। आता वेळ आहे पेटून उठायची, एकत्र यायची आणि हातात शस्त्र घेऊन क्रांती करायची। आता ज्योत पेटून भागणार नाही, आता क्रांतीची मशाल पेटायलाच हवी। अगं भामा, दूध उतू गेलं ग? अगं बाई, अगं लक्ष कुठे आहे तुझं? सावकाश, चटका बसेल। कसं लक्ष गेलं नाही माझं? बघू इकडे। परत कुणाच्या तरी डोळ्यातून गंगा यमुना ओघळणार असं दिसतंय। काय झालं? तिन्ही सांज होऊन गेली, अजून देवापुढे दिवा देखील नाही लावलास। कशी काय विसरलीस? लक्ष कुठे आहे? तेच, तिन्ही सांज होऊन गेली। तुम्हाला देवासमोर निरांजन लावायची चिंता आणि मला हे अजून आले नाही त्याची चिंता। का नाही आले हे अजून सासूबाई? आता तुझा नवरा अजून परत कसा नाही आला हे मला कसं कळणार? आता तुमच्या नवरा बायकोच्या नात्यात मी काय बोलावं मेलीनं? असं काय म्हणताय? मला इथे हे यायची काळजी आहे आणि तुम्हाला चेष्टा सुचते। शीबाई, आजचा दिवसच माझ्यासाठी वाईट आहे। दुपारी हे माझ्यावर डाफरले,
आता दूध उतू गेलं. मी निरंजन लावायचं विसरले. हे अजून घरी आले नाहीयेत. सगळी माझीच चूक आहे. मीच चुकीची आहे. अगं भामा, सवाष्णीनं असं कपाळाला कधीही हात मारू नये आणि दूषणं तर देऊच नाहीयेत. पुन्हा असं करू नकोस. ये बैस. भामा, बाळ आज पहिल्यांदा घरी उशिरा परत येतोय का? हा, तुला तर माहित आहे ना त्याचा स्वभाव किती मनस्वी येते. आहे तो थोडा चंचल, पण आता तूही त्याच्याच सारखे वागशील तर संसार कसा करशील? अहो, पण त्यांची चिंता वाटणारच ना. माझ्यामुळे सगळी मुलं हसली त्यांना. अपमान झाला त्यांचा. मला तर असं वाटत होतं त्या हसणाऱ्या मुलांचे दातच घशात घालायला हवे होते. अगो बाई, चुकलंच माझं. नाही ग, चुकलं नाही. बोल, अगदी मनमोकळेपणानं बोल. आपण बायका एकमेकींशी मनमोकळं नाही बोलणार तर कोणाशी बोलणार, हो की नाही? पण एक सांगू, आपण बायकांना दिव्यासारख्या तेवत असतो. आपल्या जीवनाचं कर्तव्य एकच, आपल्यामुळे आपलं घर प्रकाशमान झालं पाहिजे. घरास त्याची किंमत केव्हा कळेल कुणास ठाऊक. आपणही मनास एक खुणगाट बांधून ठेवावी. आपण इतकंही जळायचं नाही की त्याचा आपल्याला त्रास होईल. म्हणजे सासूबाई? अगं वेडाबाई, म्हणजे बघ, आज बाळच्या काळजीपोटी तू त्याला भेटायला गेलीस, पण बाळनं काय केलं? तुझ्यावरच डाफरला, हो की नाही? पण तरीही आत्ता इथे बसून तू त्याची काळजी करतेच आहेस, त्याच्यासाठी डोळ्यातनं आसवा गाळतीच आहेस. आणि असे तर होणार नाही ना की तू उपाशी बसलीस म्हणून बाळ दुसऱ्या क्षणाला दारात हजर राहील. म्हणून सांगते, तू जेवून घे. बाळही जरा समजू दे की त्याची काहीतरी चूक होतीये. अहो, असं कसं? मॅट्रिक झालेत हे, डेक्कन कॉलेजात शिकतात. ते कसे चुकतील? मी म्हणते ना, माझीच चूक आहे. आणि यांना सुखरूप बघितल्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही यायचा. मी यांना बघितल्याशिवाय पाण्याचा घोटही पिणार नाही. बघ बाई, अनुभवाचे बोल आहेत म्हणून मी आपलं सांगितलं. तू आणि तुझा नवरा तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. पण मी एकच सांगते, तू जेवून घे काय. आणि अजून काही काळ बाळ नाही आला तर नेहमीप्रमाणे ह्यांना सांगेनच त्याला शोधायला जा म्हणून. ठीक आहे? मी आले हा देवापुढे देवा लावून. कुठे असतील हे? गुरुजी, प्रणाम गुरुजी. बाळ गंगाधर टिळक, पुस्तकांशी मैत्री करणाऱ्याची पावलं आज इथे कशी वळली? जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात द्विधा मनस्थिती निर्माण झाली, मार्गात वळणं आली, तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासमोर उभे ठाकले आहात. आजही तसंच झालंय. तुम्ही म्हणालात शिक, म्हणून मी शिकायला सुरुवात केली. या मातेचा पुत्र म्हणून तिची सेवा करण्यासाठी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला. पण या देशासाठी, या माणसांसाठी तुम्ही जेवढ्या निष्ठेने काम करताय ते मी कुठे करतोय? मलाही हे काम करायची संधी द्या. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते बाळ. तू शिक्षण घे, तू त्या मार्गाने त्यांच्याशी लढू शकतोस. एका बाजूनी आम्ही त्यांच्याशी लढतो आहोतच, आपण सर्व बाजूंनी जर त्यांची कोंडी केली तर परत जाण्यापासून त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरणार नाही. पण गुरुजी, तुम्हीच म्हणता की आपण सशस्त्र व्हायला हवं. पृथ्वीवर दुबळ्यांना जागा नाही. पण मग जर माझ्यासारखा तरुण तुमच्या मार्गदर्शनाखाली सशक्त व्हायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याला का नाकारताय? ज्वालामुखीचा उद्रेक विशालकाय पर्वतामधूनच होतो, टिचभर ढेकळातून नव्हे. हा तुझा पिंड नाही बाळ, तुझा प्रवाह तू शोध. तुझ्या मनात आग आहे, त्या आगीला योग्य वाट करून दे.
हे प्रयोग तुझ्यासाठी नाहीत. पण गुरुजी, हा मार्ग चुकलाय, याला याचा मार्ग दाखवा. गुरुजी नको. गुरुजी, परिस्थितीने बहुतेक आज मला ठरवून आरसा दाखवला. नाहीतर इतक्या घटना एकत्र घडणं शक्यच नाही. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे मी आजपर्यंत मानत होतो, पण आता तेच सूत्र मी बदलणार आहे. शक्तीसह युक्तीही श्रेष्ठ अशी तब्येत कमवेन की सगळ्यांची तोंड बंद होतील, नजरा खाली झुकतील. आता प्रवास सुरू, बाळचा बळवंत होण्याचा. किती वाजले? बापरे. छान. पाणी कुठे याच्यामध्ये? हा, सावकाश सावकाश. इतकी उबळ कशाने आली म्हणते मी. माहित नाही मला. अहो अहो मी काय म्हणते, बराच काळ लोटला, चंद्रोदय होऊन देखील बराच वेळ झाला, बाळ अजून आला नाही येऊ. तुम्ही जरा काय काय जरा काय अपेक्षा काय आहे तुझी? नाही, बाळ आला नाही आतापर्यंत तर त्याचा पत्ता शोधायला चौका चौकात हिंडू असं म्हणतेस? असं वाटलं होतं लग्नानंतर तरी हा मार्गी लागेल, पण इथे भलतीच तरा. अगं, ह्याला काही जबाबदारीची जाणीव नको. दरवेळी ह्याच्या काळजीमुळे आपल्या जीवाला घोर. काका, काकू मी आलोय. वा वा चिरंजीव, या, स्वागत आहे आपलं. नाही, आज लवकर कसे आलात आपण? उपकारच झाले म्हणायचे आमच्यावर. आम्हाला तर वाटलं होतं आपण मध्यरात्री नंतर उगवाल. काका, मला मान्य आहे मला उशीर झालाय, पण पण काय, आम्ही काळजीने किती अस्वस्थ होतो माहितीये तुला. ती बिचारी भामा तुला पाहिल्याशिवाय जेवण देखील करणार नाही असं ठरवून बसली आणि दिवसभर निर्जळी आहे. तुला आहे काही काळजी? काकू, मला मान्य आहे मला उशीर झालाय, पण हाच उशीर माझ्यासाठी सार्थकी लागलाय. कारण माझ्या आयुष्यात नवे पर्व सुरू होणार आहे. पर्व? तू काय स्वतःला महाभारतातला कृष्णार्जुन समजतोस? पर्व बिर्व म्हणतोयस ते? तेच स्पष्टपणे सांगतो. आज मी येताना ओंकारेश्वराच्या पिंडीसमोर निश्चय केलाय. पुढील आयुष्यात उत्तम तब्येत कमवी, शक्ती आणि बुद्धी यांची योग्य सांगड असेल माझ्या गाठीशी, आणि त्यासाठी जितके शक्य तितके कष्ट घ्यायला मी तयार आहे. अरे, आम्हाला सांगितलं असतंस की ओंकारेश्वरी चाललोय तर आम्ही आलो असतो सोबत. असो असो, चला चला, आता आधी जेवण वाढायला घ्या, आपण बाकीच्या गोष्टी नंतर बोलूया. काका थांबा, माझं म्हणणं अजून संपलं नाही. मी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि तो या क्षणी मला तुम्हाला सांगायचा आहे. मी हे घर सोडून वसतिगृहात जायचा निर्णय घेतलाय. काय म्हणालास तू? वसतिगृह? बाळ, फाजील थट्टा करू नकोस हा. काकू, मी थट्टा नाही करत आहे, लक्ष्मी केशवाची शपथ. अरे पण का? इथे एवढं घर आहे, सगळी आपली माणसं आहेत, सगळ्या सुखसोयी आहेत, तरी तुला त्या वसतिगृहात जायची हौस कशाला? काका, हौस नाही, गरज. माझ्या लक्षात आलंय, मला जर माझं ध्येय गाठायचं असेल, प्रगती करायची असेल, तब्येत कमवायची असेल, तर पूर्ण लक्ष स्वतःवर केंद्रित करावं लागेल. आणि त्यासाठी हे आवश्यक आहे.
अरे बाळ, इथे अभ्यासाव्यतिरिक्त कोणती जबाबदारी उचलतोयस तू? आणि इथे कसला अडसर येतो तुझ्या कार्यात? काकू अगं तसं नाहीये. अगं आता कसं समजावू तुला? मला स्वतःला सिद्ध करायचंय, माझ्या स्वतःच्या दृष्टीत, तुमच्या दृष्टीत, या जगाच्या दृष्टीत. आता या जगासाठी मी एक चेष्टेचा विषय झालोय. जर बदल घडवायचा असेल तर मला एकांताची गरज आहे. त्यासाठी हे घर, सुखसोयी यांचा त्याग करावाच लागेल. मनासहित शरीराला देखील वळण द्यायचंय. त्याशिवाय जे मला हवंय ते साध्य करणं कसं शक्य आहे? आणि माझ्या आयुष्याचं काय? माझ्या स्वप्नांचं, माझ्या इच्छांचं काय? हे बघा, तुम्हाला अजून शिकायचं होतं. मी काहीही म्हणले नाही. मी लग्न करून घरात आले फक्त तुमच्यावर विश्वास ठेवू. आणि आता तुम्ही घर सोडून निघून जाता, ते मला मान्य नाही. भामे, मी काही कायमचा नाही चाललो. काही वर्षांचा प्रश्न आहे, शिक्षण संपेपर्यंत फक्त. हा मोठा काळ आहे बाळ. काका, माझा निर्णय झालाय आणि आता त्यात बदल होणं शक्य नाही. झालं. यांनी एकदा का शब्द फेकले आमच्या तोंडावर की आम्ही आमच्या तोंडाला कुलूप घालायचं. आणि काय रे, हा एवढा मोठा निर्णय तू कोणाला विचारून घेतलास? तुझ्या या एका निर्णयामुळे आमच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ निर्माण झालंय, कल्पना आहे का तुला? एवढा निर्ढावलेला कसा झालास रे बाळ? बघ बघ, त्या बिचाऱ्या मुलीच्या डोळ्यात बघ. दे तिच्या प्रश्नांना उत्तर. बाळ, आमचा नाही, निदान भामाचा तरी विचार करायचास. मला असं वाटलं होतं की कदाचित तुम्ही मला समजून घ्याल, पण माझ्या निर्णयामुळे जर एवढाच अडसर होणार असेल तर मी पुनर्विचार करीन. माझा वसतिगृहाला जायचा निर्णय रद्द करेन. उत्तम. जा तुम्ही, खरंच जा. तुम्ही माझ्यासाठी नका अडकून राहू. अगं भामे, जाड पांघरून घ्यावं, थंडी असेल. पगडीची गरज नाही. आता हे कशाला? अगं, मी काय कुठल्या लग्नाला चाललोय की काय? मी तर वसतिगृहात चाललोय. तिथं रेशमी वस्त्र कशाला लागतील? हे घे. अगं, काय झालं? तुमच्यासाठी भाकरी करत होते. तुम्ही सोडून जाणार मला, याच विचारात हात तव्यावर. अगं भामे, मी काही तिकडे आनंद म्हणून नाही चाललो. काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. तुम्ही कोणीच मला समजून का नाही घेतात? मला खूप तब्येत कमवायची आहे, खूप शिकायचंय मला. छान. अहो, हे म्हणजे पैलवान मंडळी त्यांच्या तालमीत अहोरात्र राहतात असंच म्हणताय तुम्ही. आता आम्ही नाही का स्वयंपाक करत म्हणून काय रात्रंदिवस स्वयंपाक घरात राहतो का? मग तुम्हाला कशाला जायचंय तिकडे? आता ह्याला सुद्धा कारणीभूत तूच आहेस. अगं बाई, गाडी पुन्हा माझ्यावरच घसरली का? हो, अर्थात. आता तू कॉलेजमध्ये आलीस, तुझ्यामुळे मला एवढ्या मुलांच्या चेष्टेला सामोरं जायला लागलं. काही कल्पना तरी आहे का तुला? उपाशी होतात तुम्ही. अगं, अजून एक दिवस उपाशी राहिलो असतो, मला काही चक्कर आली असती का काय त्यांनी? असं कसं हो? तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता. तुमच्या आवडीची भाजी केली मी, सगळ्यांचा रोज स्वीकारून तुमच्यासाठी आले उन्हातानातून. आता उन्हातानातून कशाला? चांगली घोडागाडीतून आलीस की. म्हणजे ऊन लागत नाही की काय?
अगं आता तू मूर्खासारखे वाद घालणार आहेस का? म्हणजे मीच वाद घालते, मीच भांडखोर. बर बाई, मीच वाद घालतो, झालं समाधान? म्हणजे आता मी जाऊ असंच म्हणणं आहे का तुझं? बोल की आता. आता का दातखिळ बसल्यासारखी गप्प बसलीयस? हे बघ, मला नाही आवडत माझी नाहक काळजी केलेली. म्हणे उपाशी राहाल म्हणून डबा घेऊन आले. किती हसले सगळे माझ्यावर. मला अशी दया दाखवलेली अजिबात आवडत नाही. जोपर्यंत आता मी एकदम भरभक्कम पैलवानी तब्येत कमवत नाही ना, तोपर्यंत तुझ्या समोर उभाच ठाकणार नाही. चुकलंच माझं. दया आणि काळजीतला फरकच दाखवता नाही आला मला. आणि तुम्हाला थांबवणारी मी कोण? ज्या दिवशी तुम्ही डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच दिवशी जा म्हणाले. आताही नाही अडवणार आणि कशासाठीच नाही. अगं भामे,